हॅलो एव्हरीवन, मी पायल स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी डुबुक वड्यांची भाजी। ही भाजी बनवण्यासाठी आपण एक वाटण तयार करणार आहोत। त्यासाठी इथे एका मिक्सर जारमध्ये मी मोठ्या आकाराचा उभा चिरलेला कांदा, अर्धा वाटी किसलेलं खोबरं, एक टोमॅटो, 5 ते 6 लसूण पाकळ्या व अर्धा इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एक वाटण तयार करायचे आहे। त्यानंतर आपण फोडणीसाठी एका कढईमध्ये 2 पळ्या तेल घालून घ्यायचे आहे। तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे व मोहरी चांगल्या प्रकारे तडतडल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतले आहे ते त्यामध्ये टाकून 1 ते 2 मिनिटे हलवून घेणार आहोत। वाटण तेलामध्ये चांगले परतले गेल्यामुळे त्यामध्ये जो कच्चापणा आहे तो कमी होईल। अशा पद्धतीने वाटण 4 ते 5 मिनिटं चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचे आहे व मिक्सर जारमध्ये थोडेसे पाणी टाकून पुन्हा एकदा परतून घ्यायचे आहे। त्यामुळे वाटण कढईला खाली चिकटणार नाही। आता या वाटणामध्ये आपण काही सुके मसाले घालणार आहोत। त्यामध्ये अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ टाकून सगळे मसाले चांगले वाटणामध्ये मिक्स करून घेणार आहोत। वाटण 4 ते 5 मिनिट चांगले परतल्यानंतर त्यावरती एक झाकण ठेवून द्यायचे आहे। 1 ते 2 मिनिटानंतर झाकून काढून बघायचे आहे। मसाल्यांना चांगले तेल सुटलेले आहे। आता 1 ते 2 मिनिट पूर्ण हलवून घ्यायचे आहे। हलवून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गरम पाणी ओतून घ्यायचे आहे। गरम पाणी जरा जास्त प्रमाणात ओतायचे आहे कारण त्यामध्ये आपल्याला डुबुक वडे शिजवून घ्यायचे आहेत। आता 1 ते 2 मिनिट चांगले हलवून आपण भाजीला एक उकळी येईपर्यंत गॅस कमी वर ठेवून आपल्याला भाजी शिजू द्यायची आहे। आता आपण डुबुक वडे बनवण्यासाठी एक वाटी घेतली आहे। त्यामध्ये 3 चमचे बेसन घातलेले आहे व त्यामध्ये काही सुके मसाले घालणार आहोत। त्यासाठी पाव चमचा हळद घेतलेली आहे, पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा कांदा लसूण मसाला, पाव चमचा गरम मसाला व चवीनुसार मीठ टाकलेले आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडासा ओवा हातावरती क्रश करून घालायचा आहे। हे सगळे मिक्स केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून चांगल्या प्रकारे बॅटर तयार करून घ्यायचे आहे। हे बॅटर जास्त पातळ किंवा जास्त जाडे करायचे नाही। हाताने चांगल्या प्रकारे एकमेकांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। बॅटर तयार करताना ते जास्त पातळ किंवा जास्त घट्ट करायचे नाही, ते एकदम मध्यम करायचे आहे। जास्त पातळ केले तर आपले वडे भाजीमध्ये गेल्यानंतर फुटू शकतात किंवा जास्त जर जाडसर झाले तर ते लवकर शिजले जात नाहीत। त्यामुळे बॅटर तयार करत असताना योग्य प्रमाणात तयार करायचे आहे। बॅटर तयार झाल्यानंतर हे बॅटर आपल्याला 5 ते 10 मिनिट एका बाजूला ठेवून द्यायचे आहे। 5 ते 10 मिनिटानंतर बॅटर पुन्हा आपल्याला बघायचे आहे व भाजीला उकळी आल्यानंतर त्यामध्ये एक एक वडे सोडून घ्यायचे आहेत। डुबुक वडे हे भाजीला उकळी आल्यानंतरच सोडले तर ते व्यवस्थित शिजले जातात। अशा प्रकारे आपल्याला एक एक करून सगळे वडे भाजीमध्ये सोडून घ्यायचे आहेत व 1 ते 2 मिनिट भाजी चांगली हलवून घ्यायची आहे। 1 ते 2 मिनिटानंतर सगळे वडे सोडून झाल्यानंतर भाजी आपल्याला 1 ते 2 मिनिट पुन्हा हलवून घ्यायची आहे व त्यावरती एक झाकण ठेवून द्यायचे आहे। त्यामुळे भाजी लवकर शिजेल। 1 ते 2 मिनिटानंतर आपल्याला झाकण काढून बघायचे आहे। भाजी आपली चांगली शिजली गेलेली आहे आणि भाजीला मस्त अशी तरी देखील आलेली आहे। त्यानंतर आपल्याला भाजीवरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपली झणझणीत अशी डुबुक वड्यांची भाजी तयार झालेली आहे। ज्यावेळी घरात भाजीला काहीही शिल्लक नसेल त्यावेळी ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा। जी माणसे नॉनव्हेज खात नाहीत त्यांसाठी हा अतिशय चांगला पर्याय आहे। ही भाजी नॉनव्हेजपेक्षाही खायला अतिशय चविष्ट लागते। रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।